अकोला शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी तथा अधिकारी लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीकरिता दिवसरात्र रस्त्यावर आहेत. रेकॉर्ड ब्रेक कारवाईसोबत कागदपत्रे नसलेली व संशयास्पद वाहने सुद्धा तपासणी करीत आहे. काही दिवसांपूर्वी नाकाबंदी दरम्यान शाहीन मोटरसायकल क्रमांक MH27 AY 3239 ही मोटरसायकल शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चिकटे यांनी चौकशीसाठी थांबविली असता त्यांच्याकडे दुचाकीचे कागदपत्र नसल्याने व दुचाकीवर टाकलेला क्रमांक हा अस्पष्ट दिसत असल्याने संशयावरून सदर दुचाकी वाहतूक कार्यालयात लावून त्यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांना दिली. त्यांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता सदर दुचाकी ही 22 मार्च 2018 रोजी अमरावती शहरातील गाडगेनगर भागातून चोरी गेल्याची माहिती मिळाली व याबाबत दुचाकी मालक कपिल किसन सुखदेव राहणार विटभट्टी वडाळी नाका अमरावती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 23 मार्च 2018 रोजी गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून शहर वाहतूक पोलीस अकोलाने नमूद दुचाकी मालकाचा भ्रमणध्वनी क्रमांक प्राप्त करून त्यांना माहिती दिली. तसेच गाडगेनगर पोलिसांना सुद्धा माहिती देण्यात आली. नुकतेच गाडगेनगर पोलिसांचे एक पथक फिर्यादीसह शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात आले असता पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी खात्री करून सदर दुचाकी त्यांच्या ताब्यात दिली. या उल्लेखनीय कार्याबद्दल अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी पोलीस निरीक्षक गजानन शेळके व ज्ञानेश्वर चिकटे यांना 1000 रुपये बक्षीस जाहीर करून कौतुक केले. सदरची कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चिकटे यांनी पार पाडली. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.